पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे। गुन्हेगार भर रस्त्यात कोयता काढून दहशत निर्माण करतात। पुणे पोलिसांकडून कोयता गँगवर कारवाई केली जात असल्यानंतर कोयता गँगचा धुडगूस सुरूच असतो। पुणे वडगाव शेरी परिसरात गुन्हेगारीची मोठी घटना घडली। या ठिकाणी टोळक्याने कोयता, दगड आणि विटांनी हल्ला सुरू केला होता। रात्री 11 वाजता भर रस्त्यात होत असलेल्या या प्रकारामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, परंतु गर्दीतील कोणीही मध्ये पडायला तयार झाले नाही। त्याच वेळी पोलीस ठाण्यातील ड्युटी संपवून महिला पोलीस हवालदार सीमा वळवी घरी जात होती। त्यांनी कोणताच विचार न करता रस्त्यावर उतरून आपले काम सुरू केले। पोलीस येईपर्यंत गुंडाला पकडून ठेवले। वडगाव शेरी येथील दिगंबर नगरात रस्त्यावर रात्री 11 वाजता वाद सुरू होता। काही जण एकमेकांना मारहाण करत होते, दगड विटांचा मारा होत होता। त्याच वेळी चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार सीमा वळवी ड्युटी संपवून घरी जात होत्या। गर्दी पाहून त्या थांबल्या। आपल्या कराऱ्या आवाजात मारहाण करणाऱ्यांना दरडावले। त्यावेळी काही जणांनी घटनास्थळावरून पळ काढला, परंतु एका आरोपीने कोयता काढला। त्याने कोयत्याने दुसऱ्या तरुणावर वार केले। एकट्या असलेल्या वळवी सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या। तसेच नंतर आरोपींना पकडता यावे म्हणून एका हाताने मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होत्या। यावेळी एकट्या लढणाऱ्या वळवी यांच्या मदतीला कोणीही आले नाही। एका आरोपीने कोयत्याने वार केल्यामुळे 2 जण जखमी झाले। वळवी यांनी धावत जाऊन एका आरोपीला पकडले। त्यानंतर नियंत्रण कक्षाला फोन केला। चंदननगर पोलीस ठाण्याला माहिती दिली। त्यानंतर काही वेळेत पोलिसांचे पथक घटनास्थळी आले। अवघ्या 20 मिनिटात पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या। भर रस्त्यात धुडगूस घालणारे आरोपी एका महिला पोलीस हवालदाराच्या साहसामुळे पकडले गेले। यामुळे या कारवाईचे कौतुक होत आहे। सीमा वळवी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्या। मंडळी, या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।